नमस्कार सगळ्यांना। बघा आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता मी व्हिडिओ बनवायला घेतलाय। कारण आहे ना, सकाळच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं की मी सोमाला फोन करते आणि 2 शब्द बोलते। तर मी त्याला 5 वेळा फोन केला पण त्याने फोन उचलला का उचलला, तर काय म्हणला काय नाही का नाही उचलला ते नक्कीच बघा। मी ना तुम्हाला सगळं आता सांगणार आहे या। कारण आहे ना, त्याने जी व्हिडिओ बनवलाय ना त्याच्यात किती काय काय बोललाय ना, मी कामाच्या ह्याच्यात आहे ना नीट ऐकलं नव्हतं, पण आता नीट मी व्हिडिओ बघितला तर म्हणलं इतकं काय काय बोललाय आणि मी तर काहीच नाही म्हणली आणि याने मध्ये बोलायची काही गरज पण नव्हती। मी आणि प्रियंका आम्ही दोघी बोलत होतो, आमच्या ननंद भावजांचं चाललं होतं, आम्ही बोललो असतो मिटवून घेतलं असतं परत चांगलं। आणि असं काय मिटवून घ्यायला आम्ही भांडणं करतोय तेव्हा? फक्त सांगतोय की ती सांगते ह्यांनी फोन उचलला नाही, मी सांगते मी कामात होती म्हणून नाही उचलला। आणि ती केकचं ती तर मध्ये काहीच नाही, ती केक आणि अॅनिव्हर्सरी ती हात झटकलेला ती ना शब्द ऐकून ऐकून त्या शब्दाचा राग यायला लागलाय। असं वाटायला लागले की मी नसते थांबले ना तरी बरं झालं असतं, मला माझ्याच घरी यायचं होतं इकडे अॅनिव्हर्सरी दिवशी। पण विषय काय झाला, सगळ्यांनी मिळून थांबवून घेतलं आणि सगळ्यांच्या खुशीत खुशी सगळे आहेत ना तिथं, सगळे हसून खेळून एकत्र बरं वाटतं। इकडं आलं तर मी स्वीटी आणि दाजी आम्ही तिघच होतो, त्याच्यामुळं मी म्हणलं असू द्या चला, आणलाय केक भैयानी तर कापू आणि जाऊ म्हणलं, त्याला काय वेळ लागणार आहे। सगळं चांगलं झालं, सगळं सेलिब्रेशन चांगलं झालेलं। पण शेवट केक चालायच्या टायमिंगला सोमानी आणि पांडूनी तू मी केली, त्याच्यामुळं सगळा राडा झाला। त्यांनी ते हात झटकला, मग मी तिथून आले, त्याला बोलले नाही का बायकोनी केक चाललेला खाल्ला, माझा खाल्ला नाही। बरोबर आहे, मी बोलणारच ना, तुम्ही जर तिथं असतात तर तुम्ही पण बोललाच असतं का नाही? जर आता माझीच अॅनिव्हर्सरी, मी केक चालते, माझ्या हातून नाही खाल्ला बायकोच्या हातून खाल्ला म्हणलं बोलणारच का नाही? तुम्ही पण सांगा, तुम्ही बोललाच असतात ना। मग तसंच मी पण बोलले आणि त्याच्यात इकडं आल्यावरती माझ्या मागं तिथं 2-3 दिवस होतं, इथं आल्यावरती काम केलं, काम होतं दिवसभर, ती काम काम शब्द ऐकून आहे त्या काम शब्दाचा पण मला राग यायला लागलाय। कारण सारखं सारखं काम काम तीच तोंडात आहे, त्याच्यामुळे लय राग यायला लागलाय। जाऊ द्या असू द्या, आता झाले सगळी काम, आता निवांत आहे, आता दिवसभर फोन करून बोलत बसते, काय सुद्धा अडचण नाही। पण एकच दिवस नाही फोन उचलला तर हिने व्हिडिओ बनवून टाकला, तिने व्हिडिओ बनवला म्हणून मी व्हिडिओ बनवून सांगितलं। कारण तुम्ही कमेंट केल्या ताई तू फोन का नाही उचलला, प्रियंकाला का नाही बोलली, मग तुम्हाला मी काय फोन करून सांगणार आहे का, व्हिडिओ बनवूनच सांगणार आहे। तुम्हाला मी माझी कारणं सांगितली, काय काय कामं होती काय नाही ती सांगितलं तुम्हाला, झालं। त्याच्यावर परत तिने व्हिडिओ बनवला, बरं आमच्या दोघींचं चाललं होतं, मग ह्याने मध्ये बोलायची काही गरज होती का? हा, व्हिडिओ बनवून म्हणतो या की ताईनी नाही का ती पांडू येड्यावानी करायला लागला, ताई पण येड्यावानी करायला लागली। आता ताई माझ्या बायकोनी इथं दुखणं घेतलंय, येड्यावानी एकतर करतोय ही आणि आम्हाला म्हणतोय येड्यावानी करायला लागली। तुला समजवायसाठी मी त्या दिवशी बारामतीला आलती, बारामतीला पण येणार नव्हती, तू असा येड्यावानी करायला लागलाय ना म्हणूनच मी बारामतीला आलती आणि म्हणून तिथं थांबायची वेळ आली, ती अॅनिव्हर्सरी करायची, नाहीतर मी थांबणार पण नव्हती, इथं येणार होती। आणि अजून काय म्हणतोय की बायकोची बाजू घेऊ का बहिणीची घेऊ का भावाची घेऊ? आता सरळ सरळ दिसतंय तू बायकोचीच बाजू घेतोय ती। फोन मी 5-6 वेळा फोन केला, ह्यानी एक सुद्धा फोन उचलला नाही। का रे बाबा का नाही फोन उचलला? तू फोन उचलला नाही म्हणून मी व्हिडिओतून विचारते, का नाही फोन उचलला? तुझ्या बायकोने सांगितलं की ताईंनी मी फोन करत होते, ताईंनी फोन नाही उचलला, आता तुम्ही पण नका उचलू म्हणून। 12 वाजल्यापासून 4 वाजता फोन करत होते मी, आता व्हिडिओ बनवायला घेतलाय। मग थांबून थांबून फोन केलं, संगच पण नाही। मग एकदा तरी तू फोन हातात घेतला असेल ना 2-3 तासात, का नाहीच घेतला? का बघितलाच नाही मिस कॉल पण, ताई का फोन करते बाबा? किंवा सांग तरी मग की बायकोने सांगितलंय माझ्या फोन उचलू नको म्हणून, म्हणून मी नाही उचलला, तसं तरी सांग कशामुळे फोन उचला ना तू? हा, ती सांग मला का फोन उचला नाही ती? व्हिडिओतून अजून इतकं बोलतोय या, कुणाची बाजू घेऊ? दिसतंय ना सरळ सरळ बायकोची बाजू घेतोय। तुझ्या बायकोला मी टोचून बोलले नाही, टोमणं मारलं नाही, तरी तू म्हणतोय या की ताईने माझ्या बायकोला टोमणं मारते टोचून बोलते, माझी बायको कुचमून बसली दसरा काढला रडती या। हा, दसरा काढला असताना रडत असते तर तिने व्हिडिओ बनवला असतं का ताई अशाच म्हणल्या तशाच म्हणल्या म्हणून? नसतंच बनवलं ना। फोन केला तर तू फोन सुद्धा उचलला नाही आज। इथून मागचं जाऊ दे, आता मी फोन केलता आज की बाबा तू बावड्या का व्हिडिओ बनवला आमचा, आम्ही बघितलं असतं तू कशाला मध्ये बोलला म्हणून, तर फोन उचला नाही। सरळ दिसतंय बायकोची बाजू घेतोय, घे पण चांगली गोष्ट आहे, बायकोचीच बाजू घेतली पाहिजे माणसाने। कारण आहे ना दोघांच्या विचारानेच प्रपंच चलत असतो।
ही बाजूची आम्ही काय बाजूचं येतं, आम्ही तेवढ्या पुरतं असतोय. बायको जन्माला जात असते, शेवटपर्यंत बायकोचीच साथ असते, त्याच्यामुळे बायकोचीच बाजू घ्यायला पाहिजे. पण बहिणीने काय केलं इतकं, काय केलं? वाटलं नव्हतं तू फोन नाही उचलायचा ना, असा म्हणजे व्हिडिओ करून बोलशील म्हणून. ताये तू सुखी राहा, आम्हाला सुखी राहू दे. तुला काय केलं मी, काय म्हणली सुखी नाही राहिला? हा का ते तुमच्यात भांडणं लावली का? तू तिच्याबद्दल तुला काय सांगितलं? प्रियंकाने असंच केलं तसंच केलं म्हणून काय सांगितलं का? तुला काय म्हणली का? हा कशामुळे तू तसा म्हणला आम्हाला सुखी राहू दे? हा काय केलं मी? माझ्या लेकरांना खंदुशावणी करते. काय केलं तुझ्या लेकरांना खंदुशावणी? अरे लेकरांना कोणतरी खंदुशावणी करेन का? मी तर चुकून तरी करेन का? हा मी इतका जीव लावते लेकरांना आणि मी खंदुशावणी करीन वय? उगा काहीतरी बोललं म्हणायला बोलायचं आपलं. लेकरांना मी खंदुशावणी, अरे लेकरं सोन्यासारखी लेकरं येतं. मोठ्या माणसाला एक म्हणलं तर ठीक आहे बाबा, ती प्रियंकाला जरी म्हणला असता माझ्या बायकोला खंदुशावणी, ती एक ठीक आहे या. पण लेकरांना मी खंदुशावणी करत असते का? हा कधी केलं ते पण सांग मला. आता तू फोन उचला ना म्हणून मी असं विचारते आता तुला. काय लय बोलला काय काय तू? हा अजून काय म्हणतो की तिकडं पांडू बरोबर गुलू गुलू बोलते, ते तुमचं चांगलं राहू द्या. का तुझ्याबरोबर नाही का बोलत? तुला नाही का फोन करत? आता एवढ्या 2 दिवसात एवढं झालं म्हणून याच्या मागं माहिती नाही का? बोलत नाही का तुला? हा आणि त्याला तरी काय बोलती? त्याला पण नसतो फोन. पूजा फोन करते तेव्हाच बोलते मी. आणि मी केला तरी मग लेकरं बाळ काय करतात, आई आपा काय करतात, भैया गेला का शाळेत, नाही काय करतोय, अभ्यास केला का, ही विचारत असते. गुलू गुलू नाही बोलत बसत. तिकडं तरी चांगलं राहू द्या, तुम्ही सुखी राहावा, तुम्ही आनंदात राहावा, चांगलं राहावा, हाय असं. आणि तुझ्यावर काय वाईट वागते का? तुला वाईट बोलते? काय केलं मी तुला? हा तू फोन का नाही उचलला ती सांग तू. म्हणजे तुला प्रियंकाने सांगितलं का ताईंचा फोन उचलू नका म्हणून? काय झालं? दिवसात ना बाबा मग इकडं आम्हाला काय झालं बा, आम्ही फोन करतोय तरी तो असंच मग फोन नाही उचलणार का? एखादा तरी फोन करून माग विचारायचं ना की बाबा ताई काय झालं म्हणून, का फोन करत होती? सहज करायचं म्हणल्या माणूस एकदा दोनदा करतं. काय अडचण आल्यावरती सारखं सारखं फोन करतं, मग तेव्हा तरी समजून घ्यायचं ना. काय अडचण नव्हती मला, मी असंच करत होती तुला बोलण्यासाठी. आता उचलचीन मग उचलचीन, मला वाटलं नव्हतं तू असं करशील म्हणून. कशामुळे केलं ती मला काय कळ नाही, पण मला असं वाटतंय की मी फोन नाही ना उचलला, आणि एकच दिवस नाही उचलला, त्यावेळेस काम होतं माझ्या मागं त्याच्यामुळं नाही उचलला. ती पण मी सांगितलं 50 वेळा. एकतर मी तिथं थांबून आणि येऊनच चुकी केली, पण ती पण सांगितलं मी. येऊन नव्हती चुकी केली, यायलाच पाहिजे होतं, कारण तुला समजवायचं होतं तू येड्यावून करत होता म्हणून. आणि तुला समजवता अंधार पडला, त्याच्यामुळं आम्ही तिथं थांबलो. तिथं थांबल्यामुळं सकाळच्या पारी ती पिक्चर बघायला जायचं ह्यांचं प्लॅनिंग झालं. पिक्चरला बघायला गेली, निम्या आली, त्याच्यामुळे तिथं थांबलो. दुसऱ्या दिवशी अॅनिव्हर्सरी, ती तात्या म्हणला केक कापून जायचं ताई, उरकूस तर करूस तर. केक नको म्हणलं, इकडं नको म्हणलं, इकडं नको म्हणलं, तर माझ्या भैयाने केक आणला. तात्याने सांगितलं त्याला आणायला, सरप्राईज दे मम्मीला म्हणून. त्याने सागरने जाऊन आणला. मग आता लेकराने आणलाय म्हणल्यावर इतकं पण नको नको करायला, काय नसतं, केक कापायचा होता म्हणून मी थांबली होती, नाहीतर मला इकडंच यायचं होतं. आता असं वाटायला लागले ती नसती थांबली केक कापायला ना तरी बरं झालं असतं, नाहीतर ती अॅनिव्हर्सरीच का आली त्या दिवशी काय माहिती. एकतर गेल्या वर्षीची होती ना, ती विसरूनच गेलती. ती तर ध्यानात पण नव्हती की बाबा आज 9 तारीख आहे ना, आपली अॅनिव्हर्सरी आहे, विश करावं किंवा आपल्याला कोणी करावं, असं मला ध्यानात पण नव्हतं, तुमच्या पण ध्यानात नव्हतं. ह्या वर्षी ती तात्याने कसं काय ध्यानात ठेवलं काय माहिती. माझ्या होतं ध्यानात, पण मी कुणाला नव्हतं सांगितलं, कारण मला सांगितलं तर केक बी का आणून कापत्यानी करत्या कापायला होत्या म्हणून मी सांगितलं नव्हतं. पण तात्याला माहित होतं, स्वीटीला माहित होतं, तिने सांगितलं पूजेला. परत काय स्टेटस ठेवलं ह्यांनी, ती सगळ्यांनी बघितलं, ती सगळं माहिती झालं. ती असू दे जाऊ दे, पण तू फोन का उचला ना तेवढं मला फक्त सांग. हा आणि तुला काय खंदुशावून तुझ्या लेकरांना केलं आणि बायकोला तुझ्या काय टोमणे देऊन बोलली ना तेवढं सांग. टोमणं देऊन तर मी बोलली नाही, हाय असं सरळ बोलली. आताचा व्हिडिओ फक्त तुझ्यामुळं मी बोलते एवढं. काय मी तुला 5 वेळा फोन केला, तू फोन नाही उचलला, बोलायचं तर लांबच. माघारी फोन करून सांगायचं ताई
मी नाही फोन उचलला किंवा मी कामात होतो किंवा मला नाही तुझ्याबरोबर बोलायचं, काय असेल ते सांगायचं ना. तुझं काहीच नाही, एक नाही दोन नाही, आता 5 वाजत आल्या. हा, मग तुझ्या हातात काय मोबाईल घेतला का नाही, का बघितला का नाही? हा, काय झालं ना तेवढं मला फोन करून सांग नक्की, नाहीतर व्हिडिओ बनवून सांग, कसं पण सांग, मी वाट बघते. काय का तुझ्या बायकोने तुला सांगितलं ती पण सांग. काय आहे ना, जास्त असं ताणून धरायचं नसतं. ताणून जर धरलं ना तर ते तुटत असतं, त्याच्यामुळे सेल सोडायचं असतं. सेल सोडलं ना टिकतं. तात्पर्य एवढंच आहे, किती शब्दाला शब्द लावून धरलं ना की लांब जातं, तुटत जात असतं. माणूस एकामेकापासून लांब होत असते. जेवढं सोडून देईन ना, विषय सोडून देता येते ना, तेवढं सोडून द्यायचं असतं. तेव्हा कुठंतरी ते टिकून राहत असतं. मी प्रत्येक वेळेस सांगत असते. त्याच्यामुळे मी जास्त शब्दाला शब्द काय लावत बसत नाही. पण ही बावड्या बोलला ना, इतकं बोललाय काय काय माझ्या लक्षात येणार नाही बघा. मी व्हिडिओ बघितलाय, पूर्ण बघितलाय. शेवट म्हणलाय दाजींना सांगावं लागेल, म्हणजे दाजी ताईकडे बघते का. इतकं काय केलं मी? दाजींनी पाक मला बघायला लावतोय, हाणायला, म्हणजे का बोलते आणि खवळते आणि हाणते आणि काहीतरी करते आणि समजून सांगते आणि हा, इतकं काय बोलले मी? हाय हेच सांगितलं ना की बाबा भावड्या तुझा तर विषयच नव्हता, तुझं तर नावच नव्हतं. फक्त प्रियंकाला मी म्हणलं होतं काय की नवऱ्यासारखं लागली लगेच व्हिडिओ बनवायला, तेवढंच म्हणलं होतं, बाकी काय नव्हतं म्हणलं. तू मध्ये बोलायची काय गरजच नव्हती ना, कशाला बोलला तू मध्ये? बघ जमलं तर कर फोन, नाहीतर बस तिकडं 2 अजून उड्या मारत बस. तुला उड्या मार म्हणलेला पण लय राग येतो, लगेच मारायला बसलाय तिथं 2 उड्या. बघ मला सांग, कसं तरी सांग, फोन करून सांग, नाही तर व्हिडिओ बनवून सांग.